नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वरा अँड स्माइल्स. यामध्ये मी तुम्हाला आमच्या गावामध्ये एक रहस्यमय मंदिर आहे गावाच्या जवळच. तिकडचं तुम्हाला मी एक झलक दाखवणार आहे की आम्ही कोकणातील दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये गेलो होतो आणि तिकडे खूप असं छान कडा पण आहे, धबधबा आहे आणि त्यामध्ये खूप आम्ही एन्जॉय केलं. आमच्यासोबत आमची फॅमिली होती आणि खूप मजा आली आम्हाला गावी. श्रद्धा, परंपरा आणि भक्तीचं प्रतीक असं हे गुरुदत्तांचं मंदिर आहे आणि त्याचबरोबर तिथलं हे निसर्गरम्य वातावरण ते पाहून मन अगदी भारावून जाईल. तुम्हाला देखील कधी कोकणात जायचा योग आलाच तर नक्की म्हसळा तालुक्यातील वारळ या गावामध्ये हे गुरुदत्तांचं मंदिर आहे. तर तिथे नक्कीच तुम्ही या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घ्या. खूप छान प्रकारे त्यांनी तिथे मंदिर स्थापन केलेलं आहे. खूप जुन्या काळातील हे मंदिर आहे. जणू काही परंपरेचा ठेवा आणि भक्तीचा निवास असं हे स्थान आहे. आमचं श्रद्धास्थान आहे. चला तर मग आपण एक पुढे एंट्री करूयात. मंदिराकडे जाण्याच्या पायऱ्यांवरून खाली उतरूयात म्हणजे आपल्याला जे मंदिरमध्ये त्यांचे जे चरण आहेत, पादुका ज्या आहेत ते आपल्याला जवळून पाहायला मिळतील. आपण पुढे एंट्री करतोय. तर बघा, स्वराचे पप्पा स्वराला घेऊन पुढे आहेत आणि आमच्यासोबत आयुष पण आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे एक मी पोस्टर दाखवणार आहे, तर तो तुम्ही नक्की वाचा. त्या मंदिराचं पूर्ण की तिथे स्थापन कशा पद्धतीने केलं गेलं ते आणि का केलं गेलं याचं पूर्ण पोस्टरवर त्या लिहिलेलं आहे फलकावर, तर ते तुम्ही नक्की वाचा. तर असं हे मंदिर आहे गावी कोकणामध्ये. तुम्ही गेलात तर मी सांगेन की नक्की तुम्ही विजिट करा मंदिरामध्ये. आणि हे बघा, गाईच्या मुखातून पाणी येतोय आणि हे वर्षभर पाणी चालू असतं आणि हे नॅचरली पाणी आहे. कधीही पाणी संपत नाही. ते 365 दिवस चालू राहणार हे पाणी आहे आणि हे नॅचरली पाणी डायरेक्ट डोंगरातून त्या मुखातून येतो. तर आम्ही तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं. फर्स्ट विजिट केलं होतं तिथे आणि स्वराला पण खूप मजा आली. काहीतरी वेगळं बघायला मिळालं तिला. आणि दरवर्षी इकडे दत्त जयंतीच्या दिवशी सेलिब्रेशन असतो, मोठी पूजा असते, होम हवन असतात. बघा, दररोज गावकरी इथे येऊन पूजापाठ करून जातात. नित्य नियमित त्याची पूजा करतात. तिकडे पादुका ठेवलेल्या आहेत आणि तिथून एक जो रस्ता गेलेला आहे तो डोंगराच्या पलीकडे गेलेला आहे. असं म्हणतात की पहिले जो रस्ता चालू होता तिकडून माणसं या टोकावरून त्या टोकाला बाहेर पडायची. अखंड ज्योत पण आहे तिथे. आणि हे बघा, हे पोस्टर जे आहे ते तुम्ही नक्की वाचा. आणि सगळी गावावरून जी मंडळी गेलेली आहेत ती सगळी या मंदिरामध्ये दर्शनासाठी जातात. तिकडे जो धबधबा आहे तिथे एन्जॉय करण्यासाठी, फिरण्यासाठी जातात. स्वरा बघा मंदिरामध्ये बघते, तिच्यासाठी काहीतरी नवीनच आहे. सगळं बघते. फर्स्ट टाईम आम्ही तिला अशा ठिकाणी कुठेतरी घेऊन गेलं की ती पाहतच राहते. आणि हे 365 दिवस जे पाणी आहे, जे मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे ते पिण्यासाठी पण वापरू शकता तुम्ही, कारण की नॅचरली आहे ते पाणी. डोंगरातून डायरेक्ट तिथे येतो आहे पाणी. ते असं तिकडच्या जवळपासच्या गावकऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. जेव्हा आम्ही त्याची एन्क्वायरी केली, हे पाणी आता पावसातच आहे की जे धबधब्याचं पाणी आहे ते डिसेंबर एंडिंगपर्यंत असतो, पण जे हे गाईच्या मुखातून जे पाणी येते ते 365 दिवस चालू असतं. ॲक्च्युली भिजण्याची खूप इच्छा होती, पण कपडे आम्ही एक्स्ट्रा घेऊन नव्हतं गेलो, कारण की आम्हाला माहितीच नव्हतं तिकडे धबधबा पण आहे. तर आम्ही असं जस्ट विजिट करण्यासाठी गेलो होतो की आम्हाला रिलेटिव्स बोलले की तिकडे खूप छान असं मंदिर आहे, ते तिकडे जाऊन येऊया. आणि गणपती विसर्जनच्या लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला फ्री टाईम होतं, त्यामुळे आम्ही तिकडे विजिट केली. जर आधी माहिती असतं तर नक्कीच आम्ही एक्स्ट्राचे कपडे कॅरी करूनच गेलो असतो. पण काही हरकत नाही, नेक्स्ट टाईम जाणार तेव्हा फुल तयारी करूनच जाणार आम्ही तिकडे. फुल डे आम्ही तिकडे त्या वातावरणात आम्ही एन्जॉय करणार आहोत.
आणि आम्ही कोकणात जन्म घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे की आम्ही कोकणवासी आहोत. दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपतीच्या वेळेस आणि होळीसाठी गावी जातो. टाईम काढून जातो. सगळे शॉप्स सोडून आम्ही तेवढा वेळ आम्ही गावच्या ठिकाणी आमचा वेळ घालवण्यासाठी जातो. जसं कोणीतरी लिहून ठेवलेलं आहे, गावठी वाटा, हिरवं रान आणि कोकणची शान, हीच आमची खरी संस्कृती आहे. कोकण म्हणजे निसर्गाचं कवच आणि त्याचं मोती म्हणजे आपलं रान. समुद्राच्या कुशीतलं आपलं कोकण. त्याचबरोबर हिरवगार रानातली वाटा, धबधबे, हे सगळं पाहून मन अगदी भारावून जातं. हीच वेळ आमच्यासाठी योग्य असते की वर्षभरातील कामाचं स्ट्रेस हे पूर्णपणे आम्ही या वातावरणामध्ये स्ट्रेस फ्री होऊन येतो आणि नव्याने कामाला सुरुवात करतो. मुंबईच्या या धावपळीच्या जीवनातून आम्ही थोडा वेळ गावी गेल्यानंतर खूप शांत वाटतं. आणि असं हे आपलं छोटंसं आम्ही ट्रिप केली होती. खूप छान वाटलं आम्हाला. आणि असे फोटोशूट केले, थोडे नॅचरली फोटोशूट केले. तिकडे समुद्राच्या लाटांप्रमाणे गप्पा, रानातलं गंध आणि कोकणची ओळख. कोकणातलं ऊनसुद्धा आपुलकीचं वाटतं. समुद्राचं जेवण, गावचा आस्वाद, हीच खरी कोकणची खासियत आहे. स्वराच्या पप्पाने सुद्धा पायवाटाने थोडं चढून वर बसून तिकडे कातळावरती फोटोशूट केलेले आहेत. त्याबरोबर आमच्यासोबत आयुष पण आलेला आहे. त्यानंतर आम्ही थोडं 1-2 तास तिथे एन्जॉय करून परत घरी निघालो. घराघरातली ऊब आणि रानातलं गंध हे आहे आपल्या कोकणच्या मातीमध्येच. स्वरा बघा कशी चालत आहे. चला, आणि आम्ही निघालो आपल्या गाडीकडे. स्वराच्या आत्याचा हा प्लॅन होता आणि तिच्या प्लॅननुसारच आम्ही त्या मंदिराला व्हिजिट केली होती. तर बघा असं आम्ही फोटोशूट केलं. त्यानंतर मंदिरमध्ये पुन्हा एकदा व्हिजिट करून दत्तगुरूंचं दर्शन घेऊन कड्याला लांबून बाय बाय करून आम्ही घरी निघालो. हे सगळे मध्ये काढलेले फोटोशूट आहेत, फॅमिली फोटोशूट. परंपरेची शान आणि निसर्गाचं वरदान असं हे आपलं कोकण. परंपरेचा वारसा आणि आपुलकीची ही एक भेटच म्हणू शकायला काही हरकत नाही. शेतवाडी आणि नारळाच्या सावलीतलं हे आपलं आयुष्य. जिथे निसर्गाचं घर आहे तेच आपलं कोकण. गावच्या रस्त्यांची आठवण म्हणजेच आपलं कोकण. माणुसकी, निसर्ग आणि परंपरा हे सगळं आपल्याला कोकणातच पाहायला मिळतं. गावठी साधेपणा आणि निसर्गाची श्रीमंती हेच आपलं कोकण. अशी आमची ट्रिप पूर्ण झालेली आहे आणि आम्ही परतीच्या वाटेला निघालो, घरी यायला निघालो. थँक्यू.